घेतलं तर म्हणजे रात्र कमी पडेल असं आमचं नातं आहे. आणि मी ज्यावेळेस या नाशिक शहरामध्ये आलो बाळूदादा नानांचा आशीर्वाद घेऊनच मी आलेलो आहे. आज सर्व माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने आपण ज्यावेळेस या नाशिक शहरामध्ये पोट भरण्यासाठी येतो त्यावेळेस संत मंतांचा आशीर्वादानेच आपण मोठे होत असतो. येणाऱ्या पिढीने सुद्धा आपल्या मुलं बाळांनी किंवा आपले नातूपंतूंनी सुद्धा आपले आजोबा पजोबा काय करतात त्यांच्यावर पावलं पाव देऊन संत मंतांची सेवा करायला पाहिजे. हल्लीच्या जमान्यामध्ये मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात. माझा नातू तो फारच डेंजर पाहू झाला. त्यांनी आपल्या मातृभाषेचे आपली मातीची नातं टिकवलं पाहिजे. संत मंतांचा आशीर्वाद जो असतो हा जो मिळतो आपल्याला तो दिसत नसतो. ज्यावेळेस कुठली आपल्यावरती जर आपत्ती येते त्यावेळेस आपल्याला कोणी आपल्या आईचं नाव घेतो, बापाचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो. म्हणून संत मंतांचं मी इतका धार्मिक माणूस आहे कोणी कल्पनासुद्धा करू शकत नसतात. मी नेहमीच माझ्यावर जर काही संकट आलं मी नानांचं नाव घेत असतो, माझ्या आईवडिलांचं नाव घेत असतो आणि संकट दूर करत चालत असतो. मी 3रं वर्ष बाळूदादा आहे आमच्या दिंडीचं. हो, बाळूदादा नेहमी दादा यावर्षी आमच्या वहिनी पण आलेल्या आहेत. मी मागच्या वेळेस सांगितलं माझ्या आईचं स्वप्न होतं ही दिंडी ज्यावेळेस नाना मी 20-25 वर्ष झाले असेल नाना आपल्या दिंडीचे. 17 वर्षापासून बाळूदादा मी सेवा करतोय. मी जेवण त्र्यंबकेश्वरला घेऊन जायचो, उखाणा वगैरे आम्ही बरोबर जायचो. आणि माझ्या आईचं स्वप्न तर तुझ्या घरापुढं दिंडी आली पाहिजे नानांची. इथं आपल्या इथं दारापुढं मंडप टाकून जेवण वगैरे जे आपण देतो नेहमी त्र्यंबकला, इथं आपल्या नगरामध्ये लोकांनाही माहीत झालं पाहिजे आपल्या दिंडी सोहळा कसा असतो, मराठी संस्कृती कशी असते आणि संत मंतांचा आशीर्वाद कसा असतो. संत मंत आपण त्र्यंबकेश्वरला जरी माऊलींचं दर्शन घ्यायला नाही गेलो, आता जेवढे वारकरी संप्रदायाचे माता भगिनी इथं आले आपल्या पूर्ण नगरीचं पवित्र झालेली नगरी का सर्व लोक आपण आशीर्वाद घेण्यासाठी त्र्यंबकला जात नसतो. संत मंतांचा पाय जरी लागला तरी आपल्याला पुण्य लागून जातं. म्हणून सर्व नवीन पिढीला माझ्या माता भगिनींना मला सांगायचं आहे, आई वडिलांना विसरू नका, आपल्या संस्कृतीला विसरू नका. हिंदू धर्माचं काम करा, हिंदू धर्माचं जागरण करा आणि हिंदू धर्म वाढवा. आपले नरेंद्रभाई मोदी सांगता नेहमीच आपल्याला 18-20 तास काम करतात नरेंद्र मोदी साहेब. त्यांचं एकच बटेंगे तो कटेंगे. सर्व एक राहा, एक दिलानं चला, तुम्हाला परमेश्वर कुठेच कमी पडू देणार नाही. नाना जवळ चंद्र आणि सूर्य मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो, माझ्या मुलांनाही सांगून जाणार आहे. मी जरी नसलो आहे जगात तरी दिंडी सोहळा हा कायम आपला चालत राहणार आहे. कुठल्याही मनात भावना नाही, कुठं आम्ही कोणाकडे शब्द टाकत नाही. आपले वारकरी संप्रदायाचे काम आपलं परंपरा चालू ठेवायचं आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे सभागृह नेते बाळासाहेब पाटील, आमचे मंडळाचे अध्यक्ष उखाणा चौधरी असतील, अशोक पवार असतील, सर्व मंडळी आली. त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आता सर्वांनी जेवण केल्याशिवाय भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.